नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी करणारे यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, माग आपण बँक ऑफ महाराष्ट्राची भरती टाकली होती. त्या भरतीला मित्रांनो तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्याला आपला 1000+ व्ह्यूज गेलेत. त्याचप्रमाणे ही पण एक बँकेची भरती आहे मित्रांनो, पाहू. तर भरती आहे मित्रांनो SBI SO भरती. भारतीय स्टेट बँकेत 122 जागांसाठी भरती मित्रांनो. आपली स्टेट बँक ऑफ इंडिया मित्रांनो, त्यात मित्रांनो 122 जागांची भरती सुटली आहे. ती भरती पाहू काय आपण. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की मित्रांनो, जी पण भरती सुटेल त्या भरतीचा आपण तुम्हाला एक पुरावा, एक प्रूफ देत असतो. तो मित्रांनो GR आहे. GRचा आपण तुम्हाला पुरावा दिला. भरती मित्रांनो 100% सुटलेली आहे. रिक्रुटमेंट ऑफ स्पेशलिस्ट केडर ऑफिसर्स ऑन रेग्युलर बेसिस. मित्रांनो, हा पूर्णपणे SBI जाहिरात जी सुटली त्याचा GR आहे मित्रांनो. पूर्ण GR आपल्या टेलिग्राम चॅनलवरून पाहू शकता. तर मित्रांनो, पदाचं नाव पहा, मॅनेजर प्रोडक्ट डिजिटल प्लॅटफॉर्म्स. या 34 जागा आहेत. 2 नंबरचं पद मित्रांनो डेप्युटी मॅनेजर प्रोडक्ट डिजिटल प्लॅटफॉर्म्स, 25 जागा आहेत. तिसरं पद आहे मॅनेजर क्रेडिट ॲनालिसिस्ट, 63 जागा आहेत. अशा मित्रांनो तिन्ही पदाच्या मिळून टोटल 122 जागा आहेत मित्रांनो. 3 पदं तुम्हाला सांगायची मित्रांनो, तर तिन्ही पदाच्या मिळून 122 जागा आहेत. तर शैक्षणिक पात्रता पहा, जे पद क्रमांक 1 मित्रांनो त्यासाठी पहा 60% गुणांसह BE किंवा BTech किंवा इन IT, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा MCA आणि 5 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो. 2 नंबर पद मित्रांनो त्यात पहा 60% गुणांसह BE, BTech इन IT किंवा कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा MCA आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. हा 3 पद क्रमांक 3 पहा, कोणत्याही शाखेतील पदवी. सेकंड क्रमांक आहे MBA फायनान्स किंवा PGDBA किंवा PGDBM किंवा MMS फायनान्स किंवा CA, CFA किंवा ICWA आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो पद क्रमांक 3 साठी. याचं झालं मित्रांनो शैक्षणिक पात्रता किंवा याचे मित्र एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ते. मित्रांनो, त्या भरतीची निवड प्रक्रिया कशी राहणार आहे ते पाहू आपण. तर पहा, पहिलं अर्ज तपासणी शॉर्ट लिस्टिंग. तुमची अर्ज तपासले जाणार आहे, त्याचे शॉर्ट लिस्टिंग होणार. दुसरे शॉर्टलिस्टेड उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड फक्त मुलाखतील कामगिरीवर आधारित असेल. मित्रांनो, तुमची फायनल सिलेक्शन आहे, फायनल निवड आहे ही मित्रांनो तुमच्या मुलाखतीवर होणार आहे. निवड झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तर मित्रांनो, ह्याची निवड होणार आहे ती मित्रांनो मुलाखतीवर होणार आहे आणि तुमची मित्रांनो तुमचं फायनल लिस्ट हे बँक ऑफ महाराष्ट्र वेबसाईटवर अपलोड केलं जाईल. तर मित्रांनो, वयाची अट पहा, 31 ऑगस्ट 2025 रोजी पहा 28 ते 35 वर्ष पद क्रमांक 1 साठी. ओपन विभागासाठी आहे का पहिलं, ओपन वाढीसाठी पहा पद क्रमांक 2 साठी 25 ते 32 वर्ष, पद क्रमांक 3 ला 25 ते 35 वर्ष. आणि जे विद्यार्थी SC किंवा ST या कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 5 वर्ष सूट आहे. आणि जे विद्यार्थी OBC या कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 3 वर्ष सूट आहे. ओपनसाठी 35 वर्षापर्यंत मित्रांनो, बाकीची पदक्रम फक्त 2 ते 32 वर्षापर्यंत. बाकी कॅटेगरी पहा 5 आणि 3 वर्षाची सूट आहे. तर नोकरी ठिकाण पहा मित्रांनो संपूर्ण भारत. नोकरी ठिकाणचं पोस्टिंग संपूर्ण भारतात राहणार. फी पहा, जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी जे विद्यार्थी जनरल EWS आणि OBC या प्रवर्गात येतात त्यांना 750 रुपये फी आहे. आणि पहा SC, ST आणि PWD या ज्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असतील त्यांना कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो. ते मित्रांनो विदाउट फी त्यांना कोणत्या प्रकारची फी आकारली गेली नाही. त्यांनी GR सांगितले फक्त जनरल EWS आणि OBC या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतात त्यांनाच फी आहे फक्त. तर पगार आता काय मित्रांनो, जे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा तयारी करतात प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न पडतो. आपण तुम्हाला स्टार्टिंगला सांगत असतो मित्रांनो, आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही, कारण आपण एकाच व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी क्लिअर करतो. आता पगार पाहू मित्रांनो. पहा, जे मॅनेजरचं पद आहे मित्रांनो त्याला बेसिक पे किती आहे, 63,840 ते 78,280 हे बेसिक पे मित्रांनो. स्टार्टिंग बेसिक पे नंतर DAT खूप साऱ्या गोष्टी ॲड होत्यात. दुसरे डेप्युटी मॅनेजर प्रोडक्ट्स ते पहा 48,170 ते 69,810 हे बेसिक पे. आणि मॅनेजरचे मित्रांनो 63,000 ते 840 ते 8,230 हे मित्रांनो बेसिक पे झालं मित्रांनो. पण इतर फायदे काय मित्रांनो, पगारासोबत तुम्हाला डेरेन्स अलाउन्स, HRA हाऊस रेंट अलाउन्स, CCS सिटी अलाउन्स, मेडिकल लिव्ह फेअर कन्व्हेन्स इत्यादी भत्ते इतर फायदे मिळतील. त्याच्यात तुम्हाला ज्या सेंट्रल गव्हर्नमेंट
जो एम्प्लॉय असतो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो कर्मचारी असतो मित्रांनो, त्यांना ज्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा मित्रांनो तुम्हाला दिल्या जाणार. परत तुम्हाला मित्रांनो जो कर्ज असतं, कर्ज मित्रांनो जो बँकेचा कर्ज असतो त्याला मित्रांनो कमी व्याजदरात दिलं जातं. हा मित्रांनो एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉयला जेवढ्या सुविधा असतात त्या सर्व सुविधा या मित्रांनो या मित्रांनो या पदाला आहे. सर्व सुविधा मित्रांनो म्हणजे मित्रांनो एक सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब SBIचं खूप सारं तुम्हाला प्रत्येक माहिती असेल, पगार वगैरे सगळं दाबून राहतो याला. मित्रांनो कामे काय असतात पहा. डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मसाठी नवीन प्रोडक्ट्स डिझाईन करणे, अंमलबजावणी करणे, विद्यमान डिजिटल सेवा सुधारणे, तांत्रिक अडचणी सोडवणे, क्रेडिट ॲनालिसिस करून ग्राहकांना योग्य कर्ज योजना सुचवणे, जोखीम व्यवस्थापन रिस्क मॅनेजमेंट व वित्तीय विश्लेषण करणे, बँकेच्या धोरणानुसार विविध प्रॉडक्ट्स हाताळणे, ग्राहकांना तांत्रिक व वित्तीय सहाय्य देणे, टीम मॅनेजमेंट व विविध विभागाशी समन्वय साधणे. ही मित्रांनो काम झालं. महत्त्वाच्या तारखा पाहू कोणत्या मित्रांनो आपण. तर महत्त्वाच्या तारखा पहा. जाहिरात प्रसिद्ध कधी झाली मित्रांनो? 11 सप्टेंबर 2025 जाहिरात प्रसिद्ध झाली. ऑनलाईन अर्जाची सुरुवात 11 सप्टेंबर 2025. मित्रांनो ऑनलाईन अर्ज 11 सप्टेंबरपासून चालू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज शेवट तारीख 2 ऑक्टोबर 2025 मित्रांनो. ऑनलाईन अर्ज शेवट कधी मित्रांनो? 2 ऑक्टोबर 2025. आणि मुलाखत ऑक्टोबर 9 2025. मित्रांनो कोणतीही लेखी परीक्षा नाही, तुमची फक्त मुलाखत घेतली जाणार आणि तुमची फायनल निवड केली जाणार मित्रांनो. ही झाली मित्रांनो याचा महत्त्वाची तारखा तुम्हाला सांगितलं मित्रांनो. लास्ट डेट आहे 2 ऑक्टोबर 2025 मित्रांनो. देण्यात ठेवा आणि त्याच्या आधी फॉर्म भरून टाका. तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, याला कोणत्याही मित्रांनो लेखी परीक्षा काय नाही, डायरेक्ट तुमच्या मित्रांनो मुलाखतीवर तुमच्या मित्रांनो निवड केली जाणार आहे. तर ही झाली मित्रांनो पूर्णपणे आपली SBIच्या बँकेची भरती सुटली त्याची पूर्णपणे माहिती मित्रांनो. तर तुम्ही एक काम करायचं मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे, जेणेकरून मित्रांनो जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा अभ्यास करतो तो या भरतीपासून वंचित राहिला पाहिजे, हेच आपलं ध्येय मित्रांनो. जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना मित्रांनो जास्तीत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.